दरम्यान जयंत पाटील यांची प्रतिक्रिया आहे. जयंत पाटील नेमकं काय म्हणतात आपण पाहूया. काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महत्त्वाचे नेते जयंत पाटील आपल्यासोबत आहेत. सर, ज्या पद्धतीनं आंदोलन सध्या दिवसेंदिवस वाढत आहे, विद्यार्थ्यांना देशभरातून पाठिंबा मिळताना दिसतोय, मात्र अद्यापही जो निर्णय घेणं अपेक्षित आहे सरकारनं तो घेतलेला नाही आहे, मंत्र्यांचा राजीनामा घेतलेला नाही. हे अतिशय दुर्दैवी आहे. टी व्हीवर जे आपल्याच चॅनेलवर दिसतंय की जीपच्या बॉनेटवर बंदुका रोखून पोलीस विद्यार्थी येणाऱ्या रस्त्यावर वाट बघतायत, त्यांची पाण्याचे फवारे मारण्याची तयारी केलेली आहे. संपूर्ण देशभर आज आंदोलन हे पसरलेलं आहे. त्यांच्यावर काल लाठी हल्ला झाला, काही गरज नव्हती. खरं म्हणजे ते शांततेत आंदोलन करत होते आणि त्यांच्यावर ज्या पद्धतीने निर्दयीपणाने लाठी हल्ला झाला त्याची अनेक उदाहरणं आज सोशल मीडियावर गेलेली आहेत. आणि हे आंदोलन हे सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकाशी संवाद साधून युवकांनी केलेलं युवकांचं आंदोलन आहे, विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे. आणि देशभरच नाही तर आता जगात हे आंदोलनाचं पसरलेलं आहे हे आंदोलन. त्यामुळं सरकारने पुढाकार घेऊन याच्यात प्रसंग ओळखून आंदोलन करणाऱ्यांचं समाधान करणं गरजेचं आहे. राज्यात आपल्या पक्षाचे पदाधिकारी अनेक ठिकाणी आंदोलनं करत आहेत. मुंबईत देखील जोरदार आंदोलनं झाली. आज पक्षाचे प्रमुख शरद पवार देखील आंदोलनस्थळी जाऊन आले, जंतर मंतरला जाऊन आंदोलकांना पाठिंबा दिला. काय आहे की देशाची ती आता जनभावना आहे. शरद पवार साहेबांनी त्यांच्यावर जे सदस्य आमचे लोकसभेचे गेले ते लोकांची त्यांच्या प्रत्येकाच्या मतदारसंघात ही जनभावना आज तयार झालेली आहे, देशात तयार झालेली आहे की विद्यार्थ्यांचं भवितव्य हे इतकं वाईट पद्धतीनं घडवण्याचं काम जर होत असेल तर त्याला आमचा विरोध आहे. आणि त्या भावनेला पाठिंबा देण्यासाठी पवारसाहेब आणि आमचे सगळे सहकारी आज तिथं गेले. या आंदोलनाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री म्हणतायत की अराजकता माजवायचा हा कुठेतरी प्रश्न आहे. विद्यार्थ्यांच्या मागं कुठेतरी एक वेगळ्या शक्ती आहेत ज्या काम करू पाहतायत, विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवतायत आणि आपले जे काही हेतू आहेत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतायत. नाही, अराजकता महत्त्वाची आहे का धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा महत्त्वाचा आहे? हा चॉईस आहे. कारण विद्यार्थी असेच रस्त्यावर येत राहिले तर ते म्हणतात ते होऊ शकतं, अराजकता होऊ शकते. ती टाळायची असेल तर एका मंत्र्याचा राजीनामा तर आहे, एवढं काय विशेष आहे? तर त्याचा राजीनामा घ्या, परत काहीतरी वेगळी जबाबदारी त्याला नंतर तुम्हाला देता येईल, पक्षात देता येईल. पण आज ज्या पद्धतीने देश आणि जगात ह्या प्रतिक्रिया यायला लागल्यात त्याची नोंद घ्यावी लागेल. आणि याच्यात फक्त मुलं आहेत, विद्यार्थी आहेत, अजून कुठलाही राजकीय पक्ष त्यात सहभागी झालेला नाही. वेळीच संधी आहे सरकारने हे थांबवण्याची. सदाभाऊ खोत असं म्हणतायत की हे दहशतवादी आहेत विद्यार्थी म्हणजे, आणि धर्मेंद्र प्रधानांचा याच्यामध्ये काही दोष नाही आहे किंवा ज्या काही चौकशा झाल्या त्याच्यामध्ये देखील ते दोषी आढळलेले नाहीत. विद्यार्थी दहशतवाद्यांसारखं काम करत आहेत. त्याला विद्यार्थी उत्तर देतील काय द्यायचं ते. मी त्याच्यावर बोलायची काही गरज आहे असं मला नाही वाटत. उद्या पहिली यादी येणार आहे कर्जमाफीच्या अनुषंगानं. आपण ज्या शंका सभागृहात उपस्थित केल्या ते सगळ्यांचा कुठेतरी विचार केला गेला आहे असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं होतं. आणि प्राथमिक यादी जी आहे ती उद्या आणली जाते. अपेक्षा आहे तुम्हाला की खरंच खऱ्या अर्थानं निर्णय सरकार घेईल? बघू ना, आता काय यादी येते त्याच्यावर अभ्यास करून बघू. चला, धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामॅन योगेंद्र गुप्ता, निलेश बुधावले. तेव्हा जयंत पाटील यांची ही प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे. खरं तर ही सगळी जनभावना आहे आणि संपूर्ण देशभर या आंदोलनाचं लोण जे आहे ते पसरल्याचं जयंत पाटील यांनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटलेलं होतं.